जरांगे पाटलांकडून पूर्वी समाजकारण होत होतं, आता राजकारण होत आहे असा आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे। अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर येथील प्रधान कार्यालयाला सदिच्छा भेट दिली। या प्रसंगी बँकेच्या गणरायांची महापूजा नरेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी बँकेच्या वतीनं मनीष देशमुख यांच्या हस्ते नरेंद्र पाटील यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला। या प्रसंगी नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाअंतर्गत कर्ज वितरणामध्ये बँकेचे अध्यक्ष सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल बँकेनं मोठ्या स्वरूपात कर्ज वितरण करून सुमारे 1500 मराठा उद्योजक तयार केल्याबद्दल बँकेचं कौतुक केलं। अशा प्रकारे राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत कोऑपरेटिव्ह बँकेचं योगदान ही तेवढंच महत्त्वाचं आहे। खरं म्हणजे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या काही योजना आहेत ज्यामध्ये प्रत्यक्षामध्ये कोऑपरेटिव्ह बँका काम करताना थोडंसं जरा सांभाळून करत असतात, कारण कोऑपरेटिव्ह बँका किंवा सहकारी बँका या सामान्य लोकांच्या ठेवीच्या माध्यमातून चालत असते, परंतु आपल्या बँकेच्या माध्यमातून आपल्या बँकेच्या असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, संचालक आणि खास करून आदरणीय देशमुख साहेबांनी महामंडळाच्या मराठा समाजावरती इतका विश्वास टाकला की त्या विश्वासाच्यामुळे आज लोकमंगल बँकेचं नाव अजून चांगल्या पद्धतीने स्वरूपाला येतं, ही जमेची बाजू आहे। आणि म्हणून या नियोजनाच्या निमित्ताने आपण सगळेजण खूप चांगल्या पद्धतीने झटून काम करू। यदाकदाचित दिवस कमी असतील, पण प्रत्येक तास हा आपल्याला कसा मूल्यवान करता येईल याचा आपण विचार करू। यावेळी बँकेचे संचालक देवानंद चिलवंत, सतीश लामकाने, प्रल्हाद कांबळे, नरेंद्र काटीकर, सिद्धार्थ सरजे, जितेंद्र लाडनाईक, निलेश पटेल, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस, लोकमंगल पतसंस्थेच्या सर्व व्यवस्थापिका अलका देवडकर यांच्यासह बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।